खबाड यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अभिजित पाटील यांचा सन्मान करायचा आहे. जरा तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी केलेली आहे. आयोजकांना विनंती करतोय आपण जी बिग स्क्रीन आहे त्या ठिकाणी पाहायचं आणि पंचांना विनंती करतोय मॅच चालू ठेवा. मॅच कडे जाऊया. लेटकटचा फटका खेळाडू आहे त्या ठिकाणी. ओ इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली. गलीच्या क्षेत्ररक्षकांनी केली चूक आणि त्या चुकीला माफी नाही. चौकार येतोय. आनंद म्हात्रे प्रेक्षकांना विनंती करतो. पहा बरेचसे प्रेक्षक आहेत. अगदी ज्या ठिकाणी चौकार गेला ना त्या ठिकाणापासून ते फाईन लेग पर्यंत आपण मित्रांनो ते अगदी पडद्यावर बसलेले आहात. आपण सुज्ञ आहात. आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात आणि त्या ठिकाणी कदाचित जर चेंडू तुमच्यापर्यंत आला आणि तुमच्या मुलं अडथळा झाला तर त्या ठिकाणी वाद होऊ शकतो. सो प्लीज विनंती करतो तुम्हाला आपण पडद्याच्या मागे राहून त्या ठिकाणी मॅच पाहायची आहे. यावेळी मात्र बॉल टॉपेज लागली. बॉल हवेत आणि इथे मात्र पहा शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूने टिपलाय झेल आणि खेळाडू इथून झेल बाद. थँक्यू. व्यासपीठावर आवडे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष अर्थात आवडे गावामध्ये तंटामुक्तीची निवडणूक झाली आणि त्यामध्ये जे विजय झालेत ते राजेंद्र पाटील. मी सचिन खबाड यांना विनंती करेन की आपण सन्मान करायचा आहे. आवडे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा सन्मान आपण करायचा आहे. व्यासपीठावर उरण पंच असोसिएशनचे सन्मानित सदस्य एक नामवंत पंच काँग्रेस पक्षाचे नेते सन्मानित तुकारामजी गावण यांचा सन्मान होईल. मी सचिन खबाड यांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. ओल्टो देवडाकी सर. पहिला धक्का या ठिकाणी मोठा हादरा म्हणावा लागेल. खेळाडू बाद झाला. आनंद म्हात्रे. सामना आपण पाहतो प्रेक्षकांच्या माहितीसाठी या ठिकाणी या स्पर्धेमधला आणि आजच्या रजनीमधला पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपला भेटीस येतो. एका बाजूने गोलंदाजी करणारा संघ तारा आणि त्यांच्या विपक्ष आता मात्र आवरे संघ. नवीन खेळाडू मयूर जातोय इन ॲट 3. तिसऱ्या क्रमांकावर ऑन स्ट्राईक हँडला पाहायला मिळतोय. आमच्या संवेद रोशनजी पाटीलचा मॅन फ्रॉम तारा जोडलेले आहेत. तारा गावासाठी एक लकी ग्राउंड म्हणून सातत्याने पाहतोय आपण आणि आज पुन्हा एकदा परीक्षा पाहायला मिळतोय. यावेळी मात्र वाट पाहिली आणि इथे मात्र पहा आणखीन एक टॉपेज खेळाडू. इथे मात्र आल्या पावली माघारी आणखीन एक खेळाडू झेलबाद. यावेळी मात्र तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आपण पाहतो मयूर हा झेलबाद. आल्या पावली माघारी पाठवण्याचं काम केलं गोलंदाज अक्षरशः आग होतोय उर्वेश. या स्पर्धेला विंदने ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्मानित क्रांती जोशी साहेब यांच्याकडनं 2000 रुपयाची आर्थिक देणगी आलेले. शिवसेना शाखा चिरनडचे माजी शाखा प्रमुख सन्मानित सचिन म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाची आर्थिक देणगी आलेल्या आहे. मनापासून या सर्व देणगीदारांचा आम्ही आभार मानतोय. दुसरा धक्का बसला जातोय आणि खेळाडू मात्र आपण पाहिला जो तिसऱ्या क्रमांकावर आला. स्पर्धा आपण पाहतो तिरंगा चषक चिरनेर भोम आणि आजची शेवटची रजनी आणि त्याचबरोबर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपला भेटीस येतोय. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. क्षेत्ररक्षण करणारा संघ गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतो तारा संघ. तारा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू स्ट्रम्प कार्ड बॉलर सध्या आपल्या समोर या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पहा चिरनेर मध्ये सगळ्यात गोष्ट फेवरेट पोपटी. हॅलो देवदाकी सर तुम्हाला एक नक्की गोष्ट मी बोलतोय. आता एक चेंडू होऊ द्या. दाकी सर गेले 9 वर्ष ही स्पर्धा झाली. हे 10वं वर्ष आणि 9 वर्षामध्ये सालाबाद प्रमाणे स्वर्गीय बाजीअण्णा यानं मात्र या व्यासपीठावर 4 दिवस पोपटी सर्वांना द्यायचं. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांचा वारसा समाजामध्ये चालवल्यावर त्यांचे सुपुत्र कुमार परदेशी याने तो वारसा चालवलाय. टीम सुद्धा स्वतः खरेदी करतात. चिरणे टीम. यावेळी ऑन साइडला मोठा धमाका पाहतो आपण. बॉलला धाडलाय मात्र कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधोमध पंचांचा इशारा. षटकार साधावा. उत्तम जोशी या खेळाडूच्या बॅट मधून आपण पाहिला अकाउंट ओपन केलं मात्र षटकाराने 6 धावसंख्या आपण पाहिली आणि अगदी आमच्या समोर या ठिकाणी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुद्धा सांगतोय एक डिश आलेली आहे आणि त्यामध्ये एक्झॅक्टली शेंगा सुद्धा आहेत, फायबर आहे, प्रोटीन आहे, त्याचबरोबर एक बॉईल एग सुद्धा आहे. आता प्रेक्षकांना वाटेल पोपटी. येस यावेळी मात्र लेटकटचा फटका खेळाडू आहे त्या ठिकाणी चूक झाली
आणि चेंडू मात्र जातोय. हलकीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. हाताला ब्रश होऊन चेंडू मात्र निसटला आणि तिथे मात्र दीप थर्डमॅनच्या रिझन मध्ये 2 खेळाडू पडत होते. चेंडू अडवला जातोय आणि या चेंडूवर मिळतील धावा 2. एकूण धावसंख्या पाहतो धावपटलावर. पहिलं षटक संपुष्टात आणि धावसंख्या मात्र 2 बाद 13 धावा. 2 बाद 13 धावसंख्या पाहतो. स्पर्धा आपण पाहतो तिरंगा चषक चिरनेर भोम. आजची शेवटची रजनी आणि या शेवटच्या रजनी अगदी काही तास फक्त उपस्थित आहेत. पाणी या षटकानंतर पाणी घेऊन जाणार 12th मॅन. आपण रेडी राहा. रोशन पाटील सर. तारागाव म्हटलं तर संघाची बांधणी आपण पाहिलं कित्येक वर्ष. संघ या संघाचं पाणी घेऊन जा प्लीज. 12th मॅन लगेच झालं. काही क्षणामध्ये मान्यवरांचं आगमन होईल. पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भातान नगरीमध्ये ज्यांच्या नावानं जे रजनी स्पर्धा आपण पाहताय असे व्यक्तिमत्व रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेबांचे अतिशय जवळचे सहकारी सन्माननीय वसंत काटवळे साहेबांचं आगमन काही क्षणामध्ये होईल. या ठिकाणी आगमन पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं साधी राणी आणि उच्च विचारसरणी आणि एक मन मिळावू स्वभावाचं व्यक्तिमत्व. प्रेक्षकांना विनंती करतोय जो मुख्य प्रवेशद्वार आहे, जी मेन एंट्री आहे, कृपया आपण त्यापासून पाहुणे येणार आहेत. पाहुण्यांची 4 चाकी या ठिकाणी येणार आहे 4 व्हीलर. त्यासाठी कृपया आपण तिथून योग्य त्या ठिकाणी आपण उभे राहा. कळते आम्हाला तुम्ही सुद्धा मॅच पाहण्यासाठी आला आहात आणि तुमच्या मुलं हा सोहळा मित्रांनो अपुरा आहे. यावेळी चेक केला प्रचंड वेगाने चेंडू पाहिला आपण आणि तिथून मात्र सिंगल. तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन होतोय. पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती भातान गावचे सुपुत्र भातान नगरीमध्ये ज्यांच्या नावानं एक मोठी स्पर्धा आपण पाहताय असे दमदार व्यक्तिमत्व, स्वभावानं अतिशय शांत, मनमिळावू, साधी राणी आणि स्वच्छ विचारसरणी या तत्वावर जगणारे रायगड जिल्हा काँग्रेसचे डॅशिंग अध्यक्ष महेंद्र घरत साहेबांचे जवळचे सहकारी सन्माननीय वसंत काटवळे साहेबांचं शुभ आगमन होतोय. मनपूर्वक त्यांचं प्रथमतः शब्द सुमनानं स्वागत करतोय. आज बरेचसे पाहुणे सुद्धा पाहायला मिळतील कारण अंतिम रजनी आणि या अंतिम रजनीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. खरं तर वैशिष्ट्य बरेचसे आहेत परंतु अगदी काही तास राहिलेले आहेत. काही तास म्हणण्यापेक्षा प्रॉपर टायमिंग सांगू शकतो पण 1 तास 8 मिनिटं राहिलेले आहेत. त्यानंतर या क्रीडांगणावर या चिरनेर नगरीमध्ये आपल्या राजाची जयंती अगदी थाटामाटात साजरी केली जाईल. एक अनोखा उपक्रम या ठिकाणी या रजनीच्या माध्यमातून साकारला जाईल. गोलंदाज पाहतो आपण. लेफ्ट आर्म गोलंदाज चेक केला शॉटला. त्या खेळाडू आहेत इथे मात्र पहा अलगद झाल्यात अडकवलं जातोय. आणखीन एक खेळाडू आल्या पावली माघारी झेलबाद. उत्तम जोशी आपण पाहिलं 10 धावसंख्येचं योगदान दिलेलं आहे. क्या बात आहे. आज पहिला सामना जिंकला होता आपण पाहिला पिरकोन संघाने. आता मात्र ते खेळाडू सुद्धा पाहायला मिळतील. पिरकोन संघ म्हटलं तर एक काही दिवसापूर्वी आपण पाहिलं जसकर गावामध्ये स्पर्धा झाली, चॅम्पियन संघ ठरला. लगातार आक्रमण आणि आक्रमण पाहिलं. 1 ड्रीम 1 टीम संघ आपण पाहतो पिरकोन संघ. त्या संघाला सुद्धा देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. राहुल म्हात्रे नवीन फलंदाज. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. तारा संघ आपण पाहतोय गोलंदाजच्या उंबरठ्यावर. गोलंदाज अक्षरशः आग ओततात. राहुल म्हात्रे आपण पाहतोय नवीन फलंदाज. चिराग आहे गोलंदाज. एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याची ओळख आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये याच गावातला सुपुत्र आपण पाहिलेला आहे आणि आयकॉन म्हणून त्याचं सुद्धा सिलेक्शन पाहिले. समवेत रोशन पाटील सर तारागावचे सुपुत्र जोडलेले आहेत. फुल टॉस बॉल ग्लान्स केला. बॉलला विस्टामिंग स्ट्रोक आहे. बॅटचा फेस अगोदर बंद झालं होतं. खेळायचं होतं ऑन साईडला. बॉल गेला आपण पाहिलं खरं अर्थानं शॉट कव्हरच्या रिझन मध्ये. अंतर वर्तुळ 38 सर्कल मध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाही. हलक्या हाताने चेंडू खेळला होता. दबाव मध्ये आहे संघ. त्याला कारण प्रत्युत्तर देणारी ही आग ओतणारी गोलंदाजी पाहतो आपण. याच शृंखलेमध्ये गतवर्षी 3ऱ्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला होता तारा संघाला दाखटोजीच्या विरुद्ध. लेटकटचा फटका पाहायला मिळतो. गलीमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. आणखी थ्रो बेटर झाला असता का. एका टप्प्याने थ्रो आलाय. त्यावर मात्र खेळाडू पोहोचले आपल्याला पॉपिंग क्रीज मध्ये. मागची मॅच काय झाली
अगदी डोकं सुन्न करणारा, हृदयाची स्पंदने जणू का थांबवणारा सामना आपण पाहिला. 4 धावसंख्या डिफेंड केला. वन ऑफ द लेजंड, एक अष्टपैलू खेळाडू आहेत. आज मगाशी दादांनी म्हटलं सुद्धा की मला वाटलं सुद्धा नव्हतं मी प्लेइंग गेले मध्ये येईन, परंतु खेळाडूंच्या हट्टापायी मी आलो आणि मॅच सुद्धा जिंकवली. वेग वेग वेग, प्रचंड वेग पाहायला मिळाला. सोडून दिला बॉलला. वेल लिव्ह असं म्हणावं लागेल. चांगला बॉल सोडला आणि इथून मात्र प्रचंड गतीने शेवटचा चेंडू सुद्धा हाताळला. चांगला स्पेल आपण म्हणू शकतो. पहिला स्पेल स्वस्तिक मात्रे सारखा एक आयकॉन खेळाडू सध्या स्ट्राईक एंडला आहे. त्याच्या बॅट मधून सुद्धा धावसंख्या पाहायला मिळत नाही. षटक झाले 2. या षटकामध्ये धावसंख्या आल्या 5. 1 विकेट सुद्धा मिळाली आणि एकूण धावसंख्या 12 चेंडूचा खेळ. एंड ऑफ द पॉवर प्ले. 5 षटकांची मॅच. धावसंख्या 3 बाद 18 धावा. 3 बाद 18 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतोय, आज बरेचसे प्रेक्षक आहेत ना, ते आपण पहा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जो पट्टा आहे ना बाउंड्री लाईनच्या इथं, त्या पट्ट्याच्या अगदी आपण आतमध्ये एकदम थाटात बसलेले आहात. आपण तिथेच बसा, हरकत नाहीये. आपण पाहायला मॅच पाहायला आलेला आहेत. काही जण मी तर म्हणतोय प्रत्येक संघाचे पाठीराखे असाल किंबहुना काही प्रेक्षक म्हणून आला असाल, काही क्रिकेट प्रेमी असाल, ते मात्र शंका नाही. 100% आपल्या मुलं या सामन्यांना 4 चांद लागतील. पण त्या ठिकाणी आपल्या मुलं अडथळा निर्माण होईल ना, असं प्लीज वागू नका. आपल्याकडे चेंडू जर आला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण झाला तर मात्र त्या ठिकाणी बरंच काही होऊ शकतो. एक मॅच मुलं मगाशी पाहिलं आपण, एका चेंडूवर 4 धावसंख्या पाहिजे होती. डॉट बॉल आला. टाकेगाव संघ जिंकला. नवीन गोलंदाज पाहतोय सौरभ गावट. लेटकटचा फटका. विकेट्स कीपर ऑकवर्ड बाउन्स पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण ला जवाब आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. गतवर्षीचा कॉन्फिडन्स अजून सोडला नाहीये या संघाने. आणि का सोडायचा मित्र म्हणेन. आपण खेळाडू आहात मित्रांनो, आपण खेळाडू आहात आणि खेळाडू वृत्ती असणं गरजेचं आहे. एकमेकांना कॉम्प्लिमेंट देतात. चूक झाली ना हरकत नाहीये, लगेच विसरून जा. आपण मैदानामध्ये आहात ना तोपर्यंत एक गोष्ट फक्त टॅग लाईन लक्षात ठेवायची, मॅच जिंकायची आहे बस. बाकी काय डोक्यात ठेवायचं नाही. नेव्हर गिव्ह अप. आणि इथे मात्र पहा, जी गोष्ट बोललो ते करून दाखवली. पंचांचा बोट आभाळाकडे. बॅटची लागली वरची कडा आणि झेल टिपलाय. कॅच द बिहाइंड विकेट्स. आणखीन एक खेळाडू झेल बाद. आता मात्र पडझड पाहायला मिळते आपल्याला. आल्या पावली माघारे तू चल मय आया. अमित पाटील आणखीन एक चांगला खेळाडू आणि त्याचबरोबर समालोचक सुद्धा आहेत. आवरेगाव म्हटलं तर विविधतेने नटलेला आणि भरभरून असलेला हे गाव, परंतु आज त्यांना मात्र कठीण काळाला सामोरं जावं लागते. मॅच थोडीशी अडकली असं म्हणावं लागेल. बॅटिंग आपण पाहतोय 11 स्टार तारा अमित पाटील आपण पाहतोय. एक राष्ट्रीय भाषा हिंदीचे चांगले समालोचक सुद्धा आहेत. नावे खाडी मूर्ती लहान आणि कीर्ती महान सातत्याने पाहतोय. परंतु याच गावातील सुपुत्राने रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा अटके पार झेंडा लावलेला आहे असं सुद्धा म्हणावं लागेल. काही गोलंदाजी चालू आहे. खुदून काढला बॉलला 20 षटकातला फटका. ताकदीचा प्रचंड वापर. सिंगल. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही. इथून विश्वास दाखवावा लागेल. इथून फलंदाजी अशी करावी लागेल ना की प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा मित्रांनो आपला हेवा वाटायला पाहिजे. अलीकडच्या कालामध्ये पहा चित्रपट चालू आहे. चित्रपटगृहामध्ये छावा चर्चा चालू राहील. त्याबद्दल आवर्जून सांगेल षटकानंतर. नक्कीच जा मित्रांनो, पहा. अगदी फॅमिलीला मुलांना दाखवा. छावा चित्रपट. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कारण आपली जी पिढी आहे ना ती आपली मुलं, आपले भाऊ आणि त्याचबरोबर आपली मित्र ही आपली पिढी आहे. त्या पिढीला सुसंस्कार, एक संस्कृत पंडित म्हणून त्यांची ओळख राहिली. शेवटच्या श्वासापर्यंत कसं जगायचं हे शिकवलं छत्रपती संभाजी महाराजांनी. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. आवर्जून पहा. समोर टाकला होता बॉल. टॉपेज लागली. खेळाडू पळतायत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. श्वास अडकला होता. ओ दुसऱ्यासाठी वळल्यात. गुड रनिंग. चांगले रनिंग. इथे मात्र पहा. शिवसेनेचे एक निष्ठावंत कडवट शिवसैनिक सन्माननीय अलंकारजी ठाकूर की ज्यांना आमच्या या स्पर्धेला फर्स्ट एड बॉक्स, एखाद्या खेळाडूवर दुखापत झाली त्यासाठी आम्हाला जे मदत केली ते अलंकारजी ठाकूर यांना विनंती करेन
की आपण सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. या गावातील युवा शिव व्याख्याते आणि आज शिवजयंती आहे, त्या निमित्तानं त्यांचा सुद्धा रात्री 12 वाजता इथे आम्हाला आवाज नक्की ऐकायला मिळेल. डाकी सर. स्ट्रायकेडला स्वस्तिक मात्र पाहतो या संघाचा बॅकबॉन खेळाडू, पाठीचा कणा, रीड की हड्डी आहे आणि तो मात्र वाकणार नाही. सांगून दिला बॅट मधून, ठोकला मात्र हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हा दर्जेदार षटकार. धन्यवाद डीजे मॅडी. काय फटका सजवला. फेवरेट स्ट्रोक. धावसंख्या पाहतोय 28 धावा, 4 बाद, 3 षटकाची समाप्ती. चला, मीटिंग अजिबात घ्यायची नाही, विनंती करतो तुम्हाला. आणि घ्यायची असेल ना तर शॉर्ट मीटिंग घ्या, ती सुद्धा फक्त बॉलर, कॅप्टन आणि एक सिनियर खेळाडू एखादा या. नक्की या. प्रत्येक संघ मित्रांनो जिंकण्यासाठी येतोय, कळते आम्हाला. तुमची तळमळ, तुमची धडपड, सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत, परंतु वेळ ही कुणाच्या हातामध्ये नाहीये. आणि ही स्पर्धा जी आहे ना, तर उरण तालुक्यामध्ये मानाची स्पर्धा, ही टॅग लाईन आहे या स्पर्धेच्या मागची. त्यामुळे या स्पर्धेला अगदी योग्य त्या वेळी, नियोजन वेळी पार पाडणं हे आमचं आद्य कर्तव्य, आणि ते कर्तव्य गेल्या 10 वर्ष पार पाडते स्पर्धा. आणि त्यामुळेच या स्पर्धेचा जो आलेख आहे ना, तो वर्षानुवर्ष वर चाललाय. शेवटची 2 षटकं, स्लॉग वरची षटकं, नवीन गोलंदाज निवडला जाईल. पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये चिराग आपल्या सेकंड स्पेल साठी. स्ट्रायकेडला फलंदाज अमित. लेटकटचा फटका, अप्पर कट करण्याचा प्रयत्न. हो, इथे मात्र पहा जीवनदान भेटलाय. स्वस्तिक आहेत, येऊ नको नाही, कॉल चुकलाय. हो, निर्णय चुकला होता, परंतु पहा चुकीच्या निर्णयाला सुद्धा करेक्ट ठरवला. स्वस्तिक आहे त्या साईडला आपण पाहतोय. एक आयकॉन खेळाडू, रायगड प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला पाहिला, उच्चांक बोली लागली होती. आणि या संघाचा बॅकबोन खेळाडू. आज स्वस्तिक तुम्हाला खेळायचंय पुन्हा एकदा. गतवर्षी पाहिली याच खेळाडूनं थैमान घातला होता, धावत संख्येचा डोंगर उभा केला होता, परंतु नियतीला मान्य नव्हतं. शेवटच्या सामन्यामध्ये मात्र पराभव हा पदरी पडला होता. हा इतिहास राहिला अजूनपर्यंतचा तारसंघाच्या बाबतीत म्हटलं तर. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले डीप थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. शॉट ऑफ द नाईट, लवली शॉट. फक्त टायमिंग आणि दिशा दाखवली, चेंडूला पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील 4. क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपण पाहिलं तर छावा चित्रपटाबद्दल म्हणत होतो मित्रांनो. आजकालची जी पिढी आहे, शेवटची जी 20 मिनिटं आहेत ना मित्रांनो, बेट लावू शकतो मी, पैज लावीन. लाईव्ह मॅचेस आहेत, पैज लावीन मित्रांनो. सगळ्यांच्या डोळ्यामधून अश्रू येतील. जे दाखवलेत ना, ते प्रक्षेपण दाखवलं ना समोर, ते चित्र पाहूनच अंग जणू का थरारतं आपलं. मित्रांनो, जे पाहून जर अंग थररत असेल ते माझ्या राजांनी सहन केलं. 40 दिवसांचा तो थैमान माझ्या राजांनी सहन केला. इथे मात्र आडव्या बॅटनं फटका साधण्याचा प्रयत्न, व्ही शेप मधला फटका पाहतो आपण. हो, खेळाडू मात्र पहा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकअप थोडस खराब झालं होतं. आणखीन एक सिंगल. स्वस्तिक मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकडला येतोय. स्वस्तिक आहेत. नॉन स्ट्रायकेडला स्वस्तिक होता तरी सुद्धा धावसंख्याचा जो आलेख आहे तो चालू होता. धावसंख्या 35, 35 धावसंख्या. 50चा टार्गेट डेफिनेटली मनात असेल, एक मॅजिकल आकडा असेल. स्वस्तिकला माहिती आहे गोलंदाजा तोपखाना आहे. तारा म्हटलं तर गोलंदाजा तोपखाना आहे. स्वतः एक अष्टपैलू खेळाडू. स्वस्तिक मात्र पाहतोय कोणत्याही क्षणी गेअर चेंज करू शकतो असा खेळाडू स्वस्तिक. मात्र स्ट्रायकरला खेळाडू, बॅकबोन खेळाडू म्हणून पाहतो आपण त्याच्याकडं. फुल टॉस बॉल होता, प्रचंड वेग दिला होता, तयार नव्हते फुल टॉस साठी, तयार नव्हते खेळाडू. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. पहा जी रिॲक्शन आहे ना, सगळं काही सांगून जातोय. काय मिस केलं मी, स्वतःवर नाराज आहे, परंतु हरकत नाही, अशा गोष्टी येत असतात. प्लस मायनस, उतार चढाव हे आयुष्याच्या पायऱ्या आहेत मित्रांनो. जो चढला ना तो पुढे जातो, जो धडपडला ना तो मागेच राहतो. हे गणित राहिलंय आयुष्याने क्रिकेटचं. स्वतःला संयम द्या. संयम आणि शांतता हे यशाचं गमक असतं मित्रांनो. आणखीन एक फुल टॉस. हो, यावेळी भीमर असेल डेफिनेटली. अगोदरच पहा आमचे अमित सर आहेत ना, थोडेसे हाईटने कमी आहेत आणि अगदी त्यांच्या खांद्यावरून बॉल आला. गनिमत राहिले, विकेट किपरने चेंडू अडवला, अन्यथा अनर्थ घडला असता. प्रचंड वेग दिला होता. हा वेग
जो आहे ना तो कंट्रोल करण्याचा प्रयत्न. मागचे 2 चेंडू फुल टॉस आले. हा चेंडू असेल आता मात्र पुढील बॉल असेल फ्री हिट, मुक्त फटका खेळण्याची सुवर्ण संधी. चेंडू बाकी असतील या षटकातील अजून 2 धावा झाल्यात 37, गडी बाद झाले 4. खेळाडू स्ट्रायकरला पाहतोय अमित पाटील. फ्री हिट असेल. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अमित पाटील फ्री हिटचा बॉल, ओव्हर पिच बॉल, लॉफ केला बॉलला. खेळाडू आहेत त्या ठिकाणी, त्यांना बनवलं जाणार या ठिकाणी. पहा प्रेक्षक आणि पंचांचा इशारा, आभाळाकडे दोन्ही हात. षटकार. (43 रन्स, 43 धाव संख्या. शॉर्ट बट स्वीट, छोटी पण अप्रतिम इनिंग राहिली अमित पाटीलच्या माध्यमातून. 8 मध्ये 14 बनवल्यात. शेवटचा बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट्स. प्रचंड वेग दिला होता. लाजवाब चेंडू, कमबॅक केलंय. षटक क्रमांक 4 संपुष्टात. धावसंख्या पाहतो आपण तारा संघाची 4 बाद 43 धावा. चांगली फलंदाजी आपण पाहिली. चला का मीटिंग घेऊ नका, पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12th मॅन लगेच आपण कृपया जायचं आहे. छावा चित्रपट, त्या चित्रपटामध्ये मित्रांनो सगळं काही दाखवलंय. 4 षटकांचा खेळ संपला जातो. धावसंख्या 43. आपल्याच माणसांनी त्यावेळी जर गद्दारी केली नसती ना मित्रांनो, तर आज आणि नियतीने जर साथ दिली असती ना, तर इतिहासाच्या पानावर सुद्धा औरंगजेबाचं नाव सुद्धा दिसलं नसतं. ही धमक होती माझ्या राजाची, छत्रपती संभाजी महाराजांची. इतिहास बराच काय दाखवलाय. आवर्जून जा. हे आपलेच झाले फितूर, आणि त्या काळापासून अजूनपर्यंत ती प्रथा चालू ठेवली आहे. आपलाच आपल्या पाठीमाग सूर्यकोपस असतो. आपण ज्याला मानतो ना, अरे माझा माझा माझा, तोच असतो ओझा. नक्कीच सातत्याने म्हणतोच ना आपण, दुश्मन आपले गनिम किती आहे. दुश्मनाची संख्या मोजण्यापेक्षा ना आपल्यामध्ये असले फितूर आहेत ना, ते जर शोधले ना आयुष्य आणखी सुरळ होईल आपलं. आपण जातो विश्वास ठेवायला, हा माझा आहे, शेजारी सुद्धा हे आमचे आहेत. अहो पण आपण साधी टीव्ही आणली ना तरी त्यांना अन्न गोड लागत नाही. आपण 4 चाकी घेतली ना का तिकडे झालंच, भांडी आपटलीच त्या घरामध्ये. हे सुद्धा शाश्वत सत्य आहे. समाज आपला असा आहे बघा, किती प्रगतिशील आहे. हे माझ्या राजांच्या दाखवलंय. 40 दिवस मित्रांनो, खऱ्या अर्थानं शब्द सुद्धा उमटत ना. 40 जा बघा, आवर्जून बघा छावा चित्रपट, आणि आपल्या मुलांना तर आवर्जून दाखवा. 40 दिवस तो थरकाप उडवणारे ते 40 दिवस. शेवटचं षटक. जाऊया मॅच कडे. पुण्याला चर्चा चालू राहीलच. रोशन पाडी सर, मॅन फ्रॉम तारा आमच्या सोबत जोडलेले आहेत, एक उत्कृष्ट समालोचक. आणि त्याचबरोबर रिव्हॉल्व मात्र सर जे के जीवन टाकी सर सुद्धा, त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. शेवटचं षटक आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तारा संघाच्या बाजूने स्वस्तिक ऑन स्ट्राइकेडला आहे. आणि याच गोलंदाजाचा इतिहास आहे. 1 चेंडू मध्ये 1 करून दिली नव्हती, आणि क्वालिफाय मॅच होती. काय मॅच आहे. आज बदला घेणार का स्वस्तिक. 1 लाखाची स्पर्धा. प्रचंड वेगात टाकणार चेंडू. पहिला बॉल आडव्या बॅटनं फटका सजवला. टू इज द कॉल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. स्वस्तिक वळत नाही, थांबवलेत, पुन्हा एकदा वळत नाही. निर्णय चुकला. फलंदाज हुकला. स्वस्तिक मात्र इथे मात्र पहा मोठा मासा गळायला लागतोय. निर्णय चुकला म्हणावं लागला, आणि फलंदाज धावबाद. नवीन फलंदाज अभिजित पवार. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत आपल्याला पाहायला मिळेल. 11:08 बस काही मिनिटं राहिली, आणि त्यानंतर या मैदानावर आपल्या राजाची जयंती अगदी थाटामाटात साजरी केली जाईल. हे सुद्धा वैशिष्ट्य राहिलं या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय. आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला
घर बसल्या सुद्धा जे प्रेक्षक मायबाप साईप्रीतच्या माध्यमातून जे आम्हाला जोडले त्यांचं सुद्धा प्रथमतः करूया आपण सहर्ष स्वागत. आणि त्या प्रेक्षकांना सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून तो अनोखा उपक्रम अर्थात माझ्या राजाची जयंती. माझा राजा देव नव्हता परंतु देवापेक्षाही कमी नव्हता. आज मंदिरावर माझ्या राजाचाच मुलं साबूत आहे कळस आणि मंदिरा घराच्या समोर साबूत आहे तुळस. हे सुद्धा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत राजा शिवछत्रपती त्यांना सुद्धा करूया त्रिवार मानाचा मुजरा. जाऊया मॅच कडे. फुल टॉस बॉल होता, प्रचंड वेग दिला होता. बॅक टू द बॉलर, पहिल्यासाठी वळले, दुसरा पहा, दुसरा कॉल सुद्धा. गुड रनिंग, गुड रनिंग. खराब क्रिकेट चालू आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षक मात्र इथे चूक करतात आणि हा प्रेशर आहे. धावसंख्या पाहतो आपण 46. 46 धावसंख्या. 12th मॅन आमच्या समवेत जोडलेल्या आहेत. तारागाव म्हटलं तर सुदर्शन पाटील आणखीन एक चांगले गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून सुद्धा. आणि आमच्या समवेत आता रोशन पाटील सर जोडलेले आहेत परंतु सध्या त्यांच्या हातामध्ये पेन आहे आणि गुणलेखक म्हणून दोन्ही भूमिका चालू आहेत. ओव्हर पिच बॉल होता, हलकासा स्विंग पाहायला मिळाला, थोडीशी गती कमी केली होती. ऍक्शन अगदी त्याच ऍक्शनने आलं आणि त्यामुळेच फलंदाज अमित पाटील पिक केला नाही, बॉल ओळखू शकले नाही. बराचसा कालावधीनंतर आलेला हा डॉट बॉल पाहायला मिळतो. 46 धावसंख्या, 50-55 पर्यंत पोहोचले. एक मोठा फटका आला ना तर एक टार्गेट चांगलं सेट करता येईल आणि याच प्रतीक्षेमध्ये आहेत अमित पाटील. बाउन्सर अटेम्प्ट केला होता आणि इथे मात्र पंचांकडे दाद मागितलेले आहे. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. येस, एक बाउन्सर टाकण्याची मुभा असते का षटकामध्ये. क्रिकेट मधला हा नियम आहे परंतु IPL मध्ये या नियमाला अपवाद आहे मित्रांनो. तुम्हाला 2 बाउन्सर मान्य अलाव करतील. एस पंच, रिव्ह्यू वाईट साठी रिव्ह्यू बॅट्समनचा. ओके, हाईट फॅक्टर चेक करता येईल. इट्स अ वाईट बॉल. इट्स अ वाईट बॉल आहे. 1 बाउन्स मध्ये ओव्हर राहील. का वाईट दिलाय हे प्रेक्षकांना सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. लाईव्ह स्पर्धा आहेत आणि अनप्लेबल डिलिव्हरी होती. फलंदाजी आपण जर उंची पाहिली कमी आहेत परंतु आणि फ्रंट फुटला सुद्धा आले होते. काही प्रेक्षकांना हा रोशनचा प्रश्न पडला असेल परंतु ज्यावेळी स्टंपच्या लाईनने बॉल चालला ना त्यावेळी सुद्धा हाईट एक्स्ट्रा होती आणि त्यामुळेच त्या बॉलला वाईट बॉल घोषित केलाय. पुन्हा आता टाकावं लागेल. स्लोवर बॉल पिक केला, बॉलला 20 सेकंदला फटका. हो, इथे मात्र पहा संधी होती आणि आणखीन एक संधी आहे. गुड फिल्डिंग. इथे मात्र दुसरी धाव रोखण्यामध्ये यश आलंय. आणखीन एक खेळाडू धावबाद. 1 धाव मिळाली आणि हे सॅक्रिफाईस आहे. विकेट सोडलेली आहे खरं तर, कारण रोशनला माफी असावी, अमितला स्ट्राईक हवी होती आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं चेंडू बाकी असतील अजूनपर्यंत. दोन चेंडू अजूनही या ठिकाणी बाकी असतील. पूर्वार्धामधला 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 11 झालेले आहेत. चांगली गोलंदाजी चालू आहे. स्लॉग ओव्हर अतिशय चांगलं हाताळलं अजूनपर्यंत. आउटसाइड एज मिसटायमिंग स्ट्रोक आहे. अगोदर बॅटचा फेस खोलला होता. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा वळल्यात. फेकी थोडीशी वाईट झाली. आणखीन ॲक्युरेट फेकी झाली असते तर कदाचित. ओ, इथे मात्र पहा तिसऱ्या पंचांसाठी सांगितलंय. रनआउट चेक केला जाईल. थोडीशी वाईट फेकी पाहायला मिळाली आपल्याला. टच अँड गो, नॉट आउट आहे. 50 कम्स अप तारा टीम. अर्धषटक झालेलं आहे. सांघिक अर्धषटक. साइड अँगलने जर आपण बघायला गेलो तर खेळाडू मधोमध होता आणि त्यानंतर
शेवटच्या क्षणी बॅट इन होती, टच इन गो म्हणूनच म्हटलो मित्रांनो मी. अगदी योग्य त्या ठिकाणी फलंदाज पोहोचले. 50 धावसंख्या झाले. शेवटचा बॉल. खेळाडू थांबलेत. चला पुढील मॅचचा टॉस साठी या पहिला आणि दुसरा सामना जिंकलेले दोन संघ, एक म्हणजे पिरकोण त्यांचा विपक्ष जय भोलेनाथ आवरे. लगेचच या. हा चेंडू पडल्यानंतर तुमची आम्ही वाट पाहू. लगेच या प्लीज. वेळ अजिबात खर्च नका करू. बेल्स त्या ठिकाणी पहा. कदाचित फलंदाज रोशन सर त्या ठिकाणी ज्यावेळी बॅट ब्रश करताना तेव्हा सुद्धा होत असते. कित्येक वेळा पाहिलं आपण रजनी स्पर्धेमध्ये. फुल टॉस बॉल आहे. इनफिल्डचा वरून चेंडू खेळला आणि इथे मात्र पंचांचा इशारा. हो, इट्स अ बीमर आणि चौकार. नशिबाचा पंजा. फ्री हिट असेल. माझ्या समोर ना गरम पोपटी आणली होती, तशीच आहे अजून. आता थंड झाली कारण मॅच एवढी रंगतदार आलेली आहे. पहा शेवटचा बॉल. फ्री हिट असेल. स्लोवर बॉल. फुल टॉस होता, त्यावर फुल टोल वसूल केलाय. एका चेंडू मध्ये मागच्या धावसंख्या खर्च केल्यात तब्बल 11 आणि एक मोमेंटम वळवून देणार षटकार. एकूण धावसंख्या पाहतो तारा संघाच्या या षटकाराच्या सहाय्याने 61. आणि आता आव्हान असेल 30 चेंडू 62 धावा. चला 30 मध्ये 62 बनवायचं आहे. थँक्यू देवदाकी सर. तत्पूर्वी काल एक इथं विशेष खऱ्या अर्थानं कलकळीची विनंती सर्वांना केली होती. चिरनेर गावातील सुपुत्र कुमार आदित्य विष्णू पाटील याचा एक अपघात झालाय आणि प्रचंड दुखापत त्याला झाली आणि त्या दुखापतीमुळं त्या गरीब परिवारावर एक मोठं संकट आलं. तिरंगा ट्रॉफी जर म्हणते तर खऱ्या अर्थानं ओळखली जाते सामाजिक कार्यासाठी आणि या मंचावरनं मदतीचं आवाहन केल्यानंतर अनेकांना मदत आदित्यला केली. आणि आज आदित्यवर प्रेम असणारे मोठेबोम गावातील सोन्या स्पोर्ट क्रिकेट संघ क्रिकेटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मैदानावर चांगले कार्य त्या टीमनं केली. पण त्या पलीकडं क्रिकेट हे सर्वस्व नाहीये, तर समाजाला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं सोन्या स्पोर्ट मोठेबोम या टीमकडनं त्या अपघातग्रस्त तरुणाला त्याच्या परिवारासाठी रोख रक्कम 10,000 रुपयाची आर्थिक मदत आली. सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर करा सोन्या स्पोर्ट टीमसाठी, कारण गरजेवेळी खऱ्या अर्थानं मदत केलेली या सोन्या स्पोर्टनं. मी रवींद्र भगत यांना विनंती करेन की ही मदत आपण स्वीकारायची आहे. सोन्या स्पोर्ट टीमकडनं माजी सरपंच तुषार पाटील, मनोज ठाकूर आणि सचिन घाबाडे यांच्याकडनं रवींद्र भगतकडे ही मदत सुपूर्द केली जाईल. 10,000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. मनपूर्वक सोन्या स्पोर्ट टीमचं आम्ही या निमित्तानं मनपूर्वक सोन्या स्पोर्ट टीमकडनं मदतीचे 10,000 रुपये आलेत. खूप मोठी मदत लाभलेली आहे. मनापासून आदित्य पाटील परिवाराच्या वतीनं आपण सोन्या स्पोर्ट टीमचा आभार मानतो. आणि मी विनंती करेन वसंत काटवाळे साहेबांना आपण या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी हेमंत दमा परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते रिवॉर्ड सर या बॅट्समन पाठवा. सन्माननीय हेमंत दामा परदेशी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ते सन्मान घ्यायचा. किरण कुंभार पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती, भातान नगरीमध्ये क्रिकेटचा एक महासंग्राम ज्यांच्या नावानं आपण पाहताय, उपसभापती चषक म्हणून संपूर्ण रायगडमध्ये सुपरिचित असणारी ही ट्रॉफी, मनानं अतिशय शांत, प्रेमळ आणि मनमिलावू स्वभाव असणारे, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थात रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष महेंद्र गरज साहेबांचे अतिशय जवळचे सहकारी म्हणून ज्यांना पाहिलं जात आहे. पैशानं खूप श्रीमंत असणारं हे व्यक्तिमत्व, पण या माणसानं समाजामध्ये कार्य करत असताना काय कमवलंय तर जीवाभावाची माणसं ज्यानं कमवलंय. आपल्या राजकारणामध्ये भातान गावाचा आणि परिसराचा विकास ज्या माणसानं साधलाय ते सन्माननीय वसंत काळू साहेबांचं आमच्या कमिटीच्या वतीनं हेमंत दमा परदेशी यांच्या शुभ हस्ते मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. मी विनंती करेन वसंत काटोळ साहेबांना की आपण दुसऱ्या सामन्याचं
नाणेफेक करायचंय. भोलानाथ आवरे विपक्ष पिरकोन 11 पिरकोन 4 षटकांचा हा सामना असेल. सन्माननीय वसंत काडवळ साहेबांच्या शुभ हस्ते दोन संघादरम्यान नाणेफेक होतोय. ओके, पिरकोन संघ नाणेफेक जिंकतोय. हार्दिक अभिनंदन. दोन टीमला देतोय मनस्पूर्वक शुभेच्छा. ऐकूया पुन्हा एकदा रिवॉर्ड सरांना. रोशन सर करा कॉमेंट्री. सन्माननीय नवनीत नारंगीकर शिवधन पतसंस्थेचे पिग्मी एजंट, शिवसेनेचे नेते आणि जय हनुमान मित्र मंडळाचे आधारस्तंभ यांच्याकडनं 2000 रुपयाची आर्थिक देणगी आली. मनपूर्वक आभार. यस, धन्यवाद आदरणीय राजेंद्र भगत सर. त्याच वेळेला रिवॉल्वचे मात्रे सर, आमच्या देव डाकी सर, सर्व समालोचकांचा पण इथे आवाज आजच्या रात्रीमध्ये ऐकताना मंचावरती आगमन झालंय. आदरणीय वसंतजी काटवले साहेब, उपसभापती पनवेल पंचायत समिती, त्यांच्या वतीने भाता नगरीमध्ये दमदार आपण आयोजन पाहिलं. प्रकाश होतातील त्या स्पर्धेचे ते आयोजक. आणि सामना सुरू आहे पहिल्या फेरीमधला चौथा, ज्यामध्ये 11 स्टार तारा टीमने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 61 केल्या, 62 धावांचं आव्हान उभं केलं. आजच्या रात्रीमधला उच्चांक. आणि अमित पाटील, छोटा पॅक बडा धमाका, आणि काय इम्पॅक्ट टाकला या सामन्यामध्ये. अपेक्षा नसताना मात्र या खेळाडूने 28 धावांची जी फलंदाजी केली आहे. प्रतीक पाटील यांच्याकडून प्रत्येक मेडन ओव्हरला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरं तर गोलंदाजांना पहिल्या ओव्हरसाठी तारा संघाचा सर्व गुण संपन्न खेळाडू स्वस्तिक म्हात्रे, देवा ग्रुप आवरे, अगदी आमच्या जवळचा संघ आणि या संघाचा अगदी आम्ही जवळून पाहिलाय. आणि या टीमने देखील बऱ्याच स्पर्धा अक्षरशः गाजवल्यात. आणि या दोन टीममध्ये आपण सध्या सामना पाहता. समोर स्ट्राईक एंडला फलंदाज असेल योगेश पाटील आणि त्याच्या बरोबरीने शिवम पाटील. खरं तर फार कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये शिवमने चांगली व स्वतःची ओळख निर्माण केली. असा खेळाडू नॉनस्टॉकिंग एंडला, तर एका बाजूला व्यावसायिक दर्जाचा खेळाडू स्वस्तिक म्हात्रे. गेम इज ऑन. पहिला बॉल, पॉवर प्ले मधलं पहिलं षटक. पहिला चेंडू ऑन साइडला, फटका सजवलाय डीप मध्ये, फील्डर त्यांच्या हातामध्ये. राकेश म्हात्रे त्या ठिकाणी होते झेल टिपला आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झालाय. योगेश पाटील बॅक टू द डगआउट. भक्तांच्या हाकेला नवसाला पावणारा करदर महागणपती चिरणेर. गणपतीचं हे संगीत तुम्ही ऐकलंय. 4 विद्या 14 विद्या 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन खऱ्या अर्थामध्ये स्पर्धेला सुरुवात केली. आज शेवटची रात्र. तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन होतोय. उरण तालुका युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सन्माननीय अश्वेत थळी यांचं आगमन होतोय. त्याप्रमाणे ग्रामपंचायत विंधणीचे माजी सदस्य आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये मोठं नाव असणारे सन्माननीय BM ठाकूर साहेबांचं शुभ आगमन होतोय. ग्रामपंचायत कळंबुसरीच्या माजी लोकनियुक्त सरपंच नूतनताई नाईक यांचे यजमान कुलदीप नाईक यांचं इथे आगमन होतोय. या गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध गायक विवेक केणी यांचं आगमन झालंय. पत्रकार महेश भोईर यांचं आगमन झालंय. या सर्व मंडळींचं प्रथमतः आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतोय. तिरंगा चषक म्हटलं की सातत्याने मान्यवरांची उपस्थिती आपण या व्यासपीठावरती पाहिली. प्रत्येक रात्रीमध्ये मान्यवर उपस्थित झाले. तेच सरार यॉर्कर टाकला. पहिला बॉल थोडासा कटर टाकला, त्याच्यावरती बिगिट करताना मात्र फटका फसला आणि त्यानंतर वाईड यॉर्करचा प्रयत्न स्वस्तिक म्हात्रे यांच्या माध्यमातून होताना पाहिला. डॉट बॉल, सलगचे 2 डॉट बॉल. नवीन फलंदाज मैदानाकडे आला. 3ऱ्या क्रमांकावरती सौरभ गावंड हा खेळाडू. या ओव्हरमध्ये 3रा चेंडू रिव्हर्सचा प्रयत्न झालाय. सरळ बॅटने धावा येत नाही, त्यामुळे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. लॅप शॉट ज्याला म्हटलं जातं सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये, त्या फटकाचा प्रयत्न झाला जरूर. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. 62 टार्गेट, त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स 11 स्टार तारा टीमचा हाय झालाय. आणि डे स्पर्धेमध्ये याच संघाने पराभूत केलं होतं गोविर्ल्याच्या मैदानावरती 11 स्टार तारा टीमला, ज्या ठिकाणी स्वस्तिकला 1 चेंडूने 1 रन करता आली नव्हती. यॉर्करचा बॉल खोदून काढला, डाऊन द ग्राउंड खेळले, अलॉंग द कार्पेट बॉल लॉंग ऑफ कडे चालला. फिल्डिंग खराब आणि इथे मात्र नशिबाचा चौकार. वेलकम बाउंड्री 4.
फिल्डिंग मयूर जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय. उरण विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे नेते सेवेगाव नवीन सेवा गावचे सुपुत्र सन्माननीय श्रेयसजी गरज साहेबांचं शुभागमन झालंय. प्रथमतः तिरंगा ट्रॉफीच्या वतीनं त्यांचं आम्ही मनपूर्वक करतोय शब्द सुमनानं स्वागत. नशिबाची साथ मिळाली. चौकाराला फॉलिंग शिपचा प्रयत्न लाऊड अफेस झाले त्या ठिकाणी. लेग बिफोर द विकेट पग बाधा ब्लम एलबी खेळाडू बाद लगेच प्रत्युत्तर दिलं स्वस्तिकने. तेच तरार टोक क्रशिंग यॉर्कर आणि त्याच्यामध्ये खेळाडू झाला लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात बाद. उपाध्यक्ष सन्मान्य रणजितजी पाटील यांचं सुद्धा इथे आगमन आहे. याही मान्यवरांचा मी प्रथमतः मनपूर्वक शब्द सुमनानं स्वागत करतोय. हॅलो. कळंबुसले ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती नूतनताई नाईक यांचे यजमान व्यवसाय क्षेत्रामध्ये मोठं नाव असणारे कुलदीप नाईक साहेब यांच्याकडनं या स्पर्धेला रोख रक्कम 5,000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. मनापासून कुलदीप नाईक साहेबांचा आम्ही आभार मानतोय. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिले लो स्कोरिंग सामने, परंतु हा सामना अबाव 60+ 62 धाबांचा टार्गेट चेस करायला सुरुवातीला 2 धक्के बसले. त्या ठिकाणी देवा ग्रुप आवरे टीमला नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय चिराग. हा खेळाडू लेफ्टी बॅटर या षटकामध्ये स्वस्तिक मात्रे पॉवर प्ले मध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना राऊंड द विकेट. याही वेळेला वेगावरती स्पार झाले. अगदी कमी पावलाचा रनअप, परंतु बॉल रिलीज करत असताना शोल्डरचा पुरेपूर वापर केलाय आणि पहिल्या षटकामध्ये 11 स्टार तारा टीमला मात्र ड्रीम स्टार दिली आहे त्या ठिकाणी स्वस्तिक मात्रे या गोलंदाजाने. कारण या ओव्हरमध्ये एक नशिबाचा चौकार अपवाद राहिला, त्या व्यतिरिक्त 2 विकेट मिळाले स्वस्तिक मात्रेला आणि 4 धाबा धावफलकावरती. या स्पर्धेला चिन्नरगावची रणमशीन सध्या मात्र दुखापतग्रस्त असताना हा सीझन खेळू शकला नाही. असा खेळाडू साईश नारंगीकर याचं सुद्धा व्यासपीठावर आगमन आहे. मनपूर्वक आम्ही त्यांचं स्वागत करतोय. शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते अमितजी मुंबईकर यांचं सुद्धा इथे आगमन आहे. मनपूर्वक आम्ही त्यांचंही शब्द सुमनानं स्वागत करतोय. सुरेशभाई पाटील यांचे सुपुत्र सौरव पाटील यांचं इथे आगमन आहे. मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. आम्हाला वायफाय सेवा ज्यानं पोहोचवली ते निशांतजी मात्रे यांचंही मनपूर्वक आम्ही या निमित्तानं स्वागत करतोय. सेकंड ओव्हर साठी बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज येथील राकेश मात्रे हा खेळाडू. वादक राहुल मात्रे यांचं सुद्धा इथे आगमन आहे. आम्हाला सहकार्य सर्वांचं लाभलंय, त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि आभार मानतोय. पाहुण्यांची गाडी येऊ द्या. बघा मुख्य प्रवेशद्वारावरती मान्यवरांचा ताफा येतो, त्या ठिकाणी थोडं आपण जागा मोकळी करा. आज शेवटची रात्र आहे. मोठ्या संख्येने पाहुणे तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. काँग्रेस आई व युवक काँग्रेस कमिटी चिरनेर भोम यांच्या वतीने आपण पाहता तिरंगा चषक 2025 हे दमदार पर्व 10वं पर्व पहिलं दशक या आयोजकांनी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण केलंय. ज्या स्पर्धेची आपण सारेजण सातत्याने वाट पाहत असतो, कारण या स्पर्धेने कदर एक आगावेगा कदर चांगला आपल्या समोर मात्र संकल्प मांडलाय. पहिला बॉल फुल टॉस कव्हरला फिल्डर आहे बीट केले, त्यांना खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र सिंगलला प्राधान्य देत असताना हे दोन्ही खेळाडू राकेश मात्रे यांच्याकडे असणारा वेग ॲक्युरेसी योग्य टप्पा हा त्यांचा नेहमी चर्चेमध्ये राहील. आणि पहिला बॉल लोवर फुल टॉस टाकत असताना सिंगल घेतली त्या बॉलवरती, पण या दोन्ही फलंदाजांना आता आक्रमक व्हावं लागेल. देवा ग्रुप आवरे म्हटलं की नेहमी संघर्ष. या टीमचे उदयोन्मुक्त खेळाडू त्याने केलेली चमकदार कामगिरी आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिली, ज्यामध्ये शिवम हा खेळाडू नेहमी चर्चेमध्ये राहिला. त्याच्याबरोबरने चिराग, त्याला आपण पाहता स्टॅकिंग एंडला टार्गेट मोठा आहे, त्यामुळे मोठी भागीदारी या सामन्यामध्ये करावी लागेल. राकेश मात्रेचा पहिला बॉल, त्याच्यावरती सिंगल मिळाली. साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट या स्पर्धेला मात्र ग्लॅमर प्राप्त करून देण्याचं काम या चॅनलनं केलंय आणि त्यांच्या माध्यमातून हे टेलिकास्ट पण होताना पाहता. चला स्पीडअप करा. तारा संघाला सूचना असेल थोडी घाई करा. आपण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये उत्तम जोशी, शॉर्ट फाईन लेगला एक फिल्डर उभा, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्क्वेअर लेग मिडॉनच्या दिशेमध्ये फिल्डर उभा केला. फुल टॉस बॉल आक्रमण चढवलंय डीप मध्ये फिल्डर, त्यांच्या हातामध्ये बॉल चालला. सेकंडचा कॉल आणि इथे मात्र बीमर साठी रिव्ह्यू वापरलाय. चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. कदर आजचा हा सामना इव्हेंटफुल राहिलाय. मागच्याही इनिंग मध्ये आपण पाहिले भरपूर बीमर बॉल पाहायला मिळाले आणि इथे मात्र बीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आला. चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर पण या लवकरच स्क्रीनमध्ये पाहिलं जाईल, चेक केलं जात आहे. चला नो
कमेंट 12वे खेळाडू दोन्ही संघाचे आपण कोणतीही कमेंट पास करू नका. पंच निर्णय देतील, कमिटी मेंबर्स निर्णय देतील, तो अंतिम राहील. चेक केलं जातं त्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. तिरंगा चषक या स्पर्धेबद्दल आपण सातत्याने चर्चा करत असतो. या स्पर्धेमध्ये विशेष आकर्षण आपण जर पाहिलं, या स्पर्धेमध्ये आपण पाहता मालिकावीर टू व्हीलर बाईक आहे, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज स्पोर्ट्स सायकल, त्याच वेळेला आकर्षक गोल्डन ट्रॉफी आपण मंचासमोर पाहत आहे. आणि सातत्याने निर्णय असेल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे खेळाडू बाद चिरागचा विकेट मिळेल या ठिकाणी 11 स्टार तारा टीमला. राजेंद्र घरसर यांच्या माध्यमातून दिसून आला इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण थोडासा आपण पाहिला डिपिश फुल टॉस, त्याच्यामध्ये आपण पाहिला हा खेळाडू झेलबाद झालाय. आणखीन एक खेळाडू बाजारात, त्यामुळे दबाव थोडासा आता देवा ग्रुप आवरे या संघावरती राहील. चांगला झेल टिपला त्या ठिकाणी लॉंगॉन क्षेत्राकडे संकेत पाटील, संकेत मात्रे असावं या क्षेत्ररक्षकाने. आणि त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाकडे चालला राजा गाबन. राजा गाबन बुम बुम अतिशय विध्वंसक असा खेळाडू, त्याच्याबरोबर शिवम, हे दोन खेळाडू या सामन्याला कलटणी देऊ शकतात. या दोघांमध्ये ती क्षमता आहे. त्यामुळे जास्त काळ तुम्हाला विकेटवरती वेळ घालवावा लागेल. मागच्या इनिंग मध्ये पण पहिला स्वस्तिक मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत उभा राहिला, परंतु त्या ठिकाणी बॅटिंग अमित पाटीलने चांगले केले. म्हणजे असं म्हणावं लागेल, अभ्यास केला इंग्रजी पेपरचा, पेपर आला मराठीचा. कारण स्वस्तिकला बाद कसं करता येईल यावरती फोकस केलं सर्व खेळाडूने, पण तो अमित मधल्यामध्ये चमकला. त्याने चांगली कामगिरी केली, 28 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. आणि त्या जोरावरती 61 धावा पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिल्या. राकेश मात्रेचं षटक, समोर राजा गाबन स्ट्राईक एंडला आलाय. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिली 3 खेळाडू बाद, 5 सलग 3 विकेट घेतल्या. तर गोल्डनमॅन रोहन पाटील यांच्या वतीने 500. आणि इथे एजंट टेकन बॅटची कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. 1 मोर विकेट डाऊन. इथे मात्र टॉप ऑर्डर पूर्णपणे पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली आहे. नसते नाबूद केली टॉप ऑर्डरला. 4था खेळाडू बाद झालाय देवा ग्रुप आवरे टीमचा. विकेट मिळाला. कदाचित 12 नंतर आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न करणार आहोत. 12 वाजले की बरोबर जगात बारी. 19 फेब्रुवारी मगाशी देखील सांगितलं 5 धावा आहेत. खरं तर शुभम धावफलकामध्ये अजून मोठं टार्गेट तुम्हाला चेस करायचं. येणाऱ्या काही बॉलमध्ये 57 धावा. ज्या पद्धतीने आपण दरवर्षी नित्यनेमाने लक्ष्मीपूजन दिवाळीला आपल्या घरासमोर सकाळी संध्याकाळी दिवे लावतो, रांगोळी काढतो आणि तो सण मोठ्या उत्साहात साजरा करतो, त्याचप्रमाणे शिवजयंती हा देखील एक मोठा आपल्या तुम्हा सर्वांसाठी उत्सव आहे. आणि उद्याच्या दिवसामध्ये प्रत्येकाने आपल्या घरासमोर दिवे लावा, रांगोळी काढा आणि घरावरती भगवा ध्वज फडकवा. आणि नक्कीच आपण मोठ्या जल्लोषात ही शिवजयंती साजरी करणार आहोत. राकेश मात्रे ऑन अ ट्रिक. याही वेळेला यॉर्कर टाकला, बॉल फुल लेन डिलिव्हरी, हलकीशी कडा घेतली, बॉल चालला शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केला. सौरभ त्या ठिकाणी असतील. 1 रन या बॉलवरती मिळेल. 1 रनच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. 6 धावा. 5 धावसंख्येवरती 2 खेळाडू बाद झाले आणि त्यानंतर सिंगल आली. भरपूर अवधीनंतर मात्र सिंगल प्रतीक्षा करावी लागली त्या ठिकाणी देवा ग्रुप आवरे टीमला. स्मशान शांतता आपण पाहता आवरे संघाच्या खेम्यामध्ये 6 धावा धावफलकावरती. परंतु अजूनही मैदानामध्ये इम्पॅक्ट टाकणारा शिवम उभा आहे. त्याच्याकडे कॅलिबर आहे, तो मोठे फटके खेळू शकतोय. तो मात्र स्टॅकिंग एंडला आलाय. याही वेळेला यॉर्कर हाफ हेलिकॉप्टर त्या ठिकाणी अलॉंग द कार्पेट लॉंगॉन क्षेत्राकडे फटका सजवला. सेकंडचा कॉल, रिस्क घेतली. नॉन स्टॅकिंग एंडचा खेळाडू भरपूर वेगाने धावत निघाला त्या ठिकाणी नॉन स्टॅकिंग एंडला. आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं. पहिल्या ओव्हरमध्ये स्वस्तिकने 4 दिल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये राकेश मात्रेने 4 धावा खर्च केला. शेवटचा बॉल. यंदाचा हंगाम आपण पाहिला वीर मराठा जोहे या संघामधून खेळताना आपण त्याला पाहिलं रायगड प्रीमियर लीग मध्ये. त्याच वेळेला आपण पाहिला स्वस्तिक मात्र पहिल्या सीझन पासून शेवटच्या सीझन पर्यंत 5व्या सीझन पर्यंत रायगड प्रीमियर लीगच्या पर्वामध्ये अष्टपैलू आयकॉन म्हणून त्याची नेहमी भूमिका राहिली. आयकॉन खेळाडू. शेवटचा बॉल. समोर शिवम सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. फार एंडने यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील झाली आहे.
जोरदार दबाव जोरदार दबाव टाकलाय पंचांवरती. बघा खरं तर कॉन्फिडन्स लेवल थोडा हाय झालाय तारा संघाचा, परंतु कॉट बिहाइंड द विकेटसाठी रिव्ह्यू नसणार आहे. लक्ष असू द्या, कॉट बिहाइंड द विकेटसाठी रिव्ह्यू नसणार आहे. दबाव पूर्णपणे पंचांवरती. खेळाडू मात्र कॉन्फिडन्स मध्ये उभा आहे शिवम मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे हा बॉल निर्धाव पंचांनी घोषित केला. चला आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. पंचांचा निर्णय अंतिम राहील, कारण या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत स्निकोमीटर आणि अल्ट्रा एज हे तंत्र विकसित झालेलं नाहीये. कधी कधी या मोमेंटला आपण पाहिला एखादा खरं आपण पाहिला समालोचक म्हणजे आमचा आवाज गेला तरी पंच कन्फ्यूज होतात, परंतु पंचांचं खरं तर कौतुक करावं लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरपूर क्राऊड असतो आणि तरी देखील त्यांचे निर्णय अतिशय परिपक्व असतात. इथे आपण पाहिला बॉल थोडासा त्या ठिकाणी स्विंग झाला, असं वाटलं तारा संघाच्या फिल्डरला कदाचित एज लागली असावी. पण इथे खेळाडू सुरक्षित घोषित केलं. 0 धाव शेवटच्या बॉलवरती आली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 4 गडी बाद 8. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा 2 विकेट, सेकंड ओव्हरमध्ये 4 धावा 2 विकेट, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 8 अशी धावसंख्या धावफलकावरती. 54 धावा 18 चेंडूमध्ये अजूनही मैदानाच्या आतमध्ये 54 बनवायच्या. तर हे षटक स्वस्तिक मात्रेचं फार निर्णायक राहील. सेकंड स्पेलमध्ये हा खेळाडू आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. स्वस्तिक मात्रे समोर फलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी 7व्या क्रमांकाचा सुयोग. अभी नाही तो कभी नाही अशी कामगिरी आता दोन्ही फलंदाजांना करावी लागेल, कारण रिक्वायर्ड रन रेट आता प्रचंड वाढलाय. आस्किंग रन रेटचा आपण जर विचार केला तर 18चा झालाय. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 18 धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये संघाच्या विजयासाठी. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल इथे देखील कडा लागली. बिग हिटचा प्रयत्न सुरुवातीच्या षटकामध्ये आलेल्या कमी धावा त्याचा प्रेशर आणि त्या प्रेशर मध्ये खेळलेला चुकीचा फटका. अजून एक धक्का. 5वा खेळाडू बाद झालाय देवा ग्रुप आवरे संघाचा. अजून एक विकेट या ठिकाणी मिळाला. 5वा खेळाडू बाद झाला 8 या धावसंख्येवरती. दबाव पूर्णपणे देवा ग्रुप आवरे या संघावरती. मी मगाशी म्हटलं का तर गोविरल्याच्या स्पर्धेमध्ये डे क्रिकेटमध्ये 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये क्वालिफायर मॅच मध्ये जेव्हा 1 बॉल 1 रन बनवायचे स्वस्तिकला, तेव्हा मात्र 1 रन करून दिली नव्हती आवरेज संघाने आणि विजयाचा जल्लोष त्या ठिकाणी साजरा केला होता आवरेज संघाने. परंतु पुन्हा एकदा एका मोठ्या स्पर्धेमध्ये आणि मोठ्या करदर आपण पाहिलं इव्हेंटमध्ये हे संघ एकमेकाच्या समोर टाकले तिरंगा चषक या स्पर्धेमध्ये चिरनेर नगरीमध्ये. आणि तेव्हा मात्र आपण पाहिला तर या ठिकाणी आता थोडा फ्रंट फुटला आलाय 11 स्टार तारा हा संघ कमबॅक त्या ठिकाणी होत असताना. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय 8व्या क्रमांकावरती निलेश हा खेळाडू. 6 गड खेळाडू बाद झाले 8 या धावसंख्येमध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द स्टंप स्वस्तिक तयार. याही वेळेला आपण पाहिला थोडासा बाहेर काढला बॉलला. वाईड यॉर्करचा प्रयत्न. ॲक्युरेट गोलंदाजी आपण पाहिली स्वस्तिकने जेव्हा सुरुवात केली क्रिकेटमध्ये तेव्हा लॉंग रनअप आणि प्रचंड वेग. परंतु आता आपण पाहिलं त्याच्याकडे व्हेरिएशन, त्याने रनअप कमी केला परंतु टप्पा चांगला, वेग त्याचा चांगला आहे. आणि इथे आपण पाहिला आणखीन एक डॉट बॉल त्याच्या माध्यमातून कट करण्याचा प्रयत्न. वन्स अगेन थोडी लेंथ कमी केली. पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळालं. बघा जसजसे तुम्ही मोठ्या स्पर्धा खेळत जाल तसे तुम्ही मॅच्युअर होत जाल आणि ही पूर्णपणे मॅच्युरिटी या खेळाडूमध्ये आली आहे. अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये स्वस्तिक त्याच्याकडे असणारी अष्टपैलू कामगिरी सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. दबाव पूर्णपणे आवरे संघावरती सलग 3 डॉट बॉल या षटकामध्ये. आता येणारे बॉल असतील 15. विजयासाठी तब्बल 54 धावा चं समीकरण दिशा दिले. सेन्सिबल क्रिकेट. जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीये तेव्हा सिंगल डबलला पुढे घेऊन जायचं. इथे मात्र कॉलिंग आय थिंक चांगलं होतं कारण रन कंप्लीट झाली. जर इथे विकेट मिळाला असता तर मात्र आणखीन प्रेशर तुम्हाला आवरे संघावरती वाढताना पाहायला मिळाला. असं 2 धावा या बॉलवरती आल्याचं 14 चेंडूमध्ये विजयासाठी 52 धावा असं समीकरण या मॅच मध्ये आलं. 14-52 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलं. सामना अजूनही आपण जर पाहिला बॅलन्स आहे कारण शिवम मैदानामध्ये उभा आहे. परंतु सुरुवातीच्या 3 षटकामध्ये किमान 20+ धावा यायलाच हव्या होत्या. अजून काही बॉलचा खेळ बाकी आहे. आक्रमक व्हावं लागेल. यावेळेला लॉफ केला बॉलला. फ्लिक करत असताना बॉल चालला तिकडे वाईड स्ट्रॉंगरला फिल्डर आहेत. फेकी झाली वेगवान. सेकंडचा कॉल. 2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण. सकाळी मॉर्निंग वॉकला पण धावतात अशा पद्धतीने 2 धावा घेतल्या कारण भरपूर अवधी दोन्ही फलंदाजांकडे होता. 2 धावा आल्या आणि या 2 रनच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 12 धावा. रोहन पाटील विकेट हॅट्रिक. खरं रोहन पाटील आमचे गोल्डन मॅन यांच्या वतीने विकेट हॅट्रिकला तब्बल 51-11 5-1-1 लकी नंबर त्यांच्या माध्यमातून दिला जाईल. लो फुल टॉस बॉल इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ड्राईव्ह केलाय. इथे आपण पाहिला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी आणि इथे 2 धावा आल्या.
गुड थ्रो, 2 धावा या बॉलवरती मिळाल्या. 2 रनच्या मध्येने संघाची धावसंख्या पण जर पाहिली 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 14 म्हणजे येणारे 12 बॉल आणि तब्बल 48 धावा या मैदानामध्ये आतमध्ये बनावे लागतील आवरे टीमला. 12-48 सलग 3 विकेटसाठी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे नाईट स्पर्धेचे आयोजक गोल्डन मॅन रोहन पाटील यांच्या वतीने 5111. थँक्यू, धन्यवाद. तदनंतर अतिथी कक्षातील मान्यवरांच्या स्वागताकडे वळतोय. गेस्ट इज गॉड, आलेला पाहुणा देवाचा मान आहे आणि म्हणूनच आज ऐन शिवजयंतीच्या अगदी पूर्वसंध्येला तिरंगा ट्रॉफीला सदिच्छा भेट देण्यासाठी असणाऱ्या उपस्थित पाहुण्यांमधून 2022ला मला वाटतोय तिरंगा ट्रॉफीसाठी ज्यांनी दुचाकी दिली ते आदरणीय उद्योजक BM ठाकूर कंठवली यांचं शुभागमन आहे. मी विनंती करतोय सन्माननीय पाहुण्यांमधून कुमार परदेशी बाजीराव अण्णांचे सुपुत्र यांच्या पवित्र शुभ हस्ते BM ठाकूर कंठवली ज्यांचा लकी नंबर 03 खरं तर त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतोय. तिरंगा ट्रॉफीच्या दरम्यान आयोजकांच्या वतीने त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत. लीग खरं तर 2007ला जरी आपल्या भारतात असेल तर या उरणला लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमधील पहिली लीग ज्यांच्या आयोजनातून साकारली गेली ते आदरणीय श्रेयसजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान कुमार परदेशी आपल्याला रिक्वेस्ट असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते श्रेयस घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. TIPLच्या माध्यमानं उरणमधील लेदरचा पहिला लीगचा थर्रार ज्यांच्या संयोजनातून साकारला गेला ते आदरणीय श्रेयसजी घरत यांचा आदरपूर्वक सन्मान. त्यांच्या समवेत उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून सन्माननीय अश्वितजी थळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण मॅच चालू ठेवा प्लीज. युवक काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व सरचिटणीस आदरणीय अश्वित थळी. मी कुमार परदेशी आपल्याला रिक्वेस्ट करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय अतिथींचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तदनंतर महेश भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. एक पत्रकार, मला वाटतोय निश्चितच सकाळ या दैनिकाला ज्यांची पत्रकारिता आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ, आणि या कार्यक्रमाला कुमार परदेशी आपल्याला विनंती असेल महेशजी भोईर आपण पुढे व्हायचं आहे. सन्माननीय मुख्य प्रमुख अतिथी कक्षात आपण आपला आदरपूर्वक सन्मान स्वीकारायचा आहे. कुमारजी परदेशी यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. तदनंतर रणजित पाटील तालुका उपाध्यक्ष काँग्रेस साहेब पार्टी, आदरणीय रणजित पाटील प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तदनंतर मनोज ठाकूर यांना विनंती असेल आपला आदरपूर्वक या तिरंगा ट्रॉफीचा सन्मान त्यांना द्यायचा आहे. तदनंतर एक संगीत क्षेत्रातील उगवता तारा विवेकजी केणी या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवधन सहकारी पतपेढीचे संचालक आदरणीय विवेक केणी या ठिकाणी आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीनं होईल. मी परत एकदा खरं तर उपस्थितांमधून आपण पाहू शकाल थळीसाहेबांचा आदरपूर्वक सन्मान, जितेंद्र तुळशीदास चिर्लेकर, तदनंतर मनोजजी ठाकूर. विवेक केणी यांना विनंती असेल प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. खरं तर आजचा दिवस किंबहुना आजची रजनी रात्र, लास्ट नाईट, अंतिम रात्र आणि अंतिम रात्री या मंचावरती या मान्यवरांची मांदी आली आहे. विवेकजी केणी यांचा आदरपूर्वक सन्मान. कुमार परदेशी यांना रिक्वेस्ट असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. जाऊया परत एकदा कॉम्बॉक्स मध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा ज्या सामन्याकडे आहेत त्या सामन्याकडे घेऊन जाणार आहे ताऱ्याचा तारा. तदनंतर अलंकार ठाकूर, मला वाटतं निश्चितच एक उत्तम गारद. आता केळवण्यास झालेल्या शिवस्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ज्यांच्या आवाजातून ऐकली, ज्या ठिकाणी शिवकालातील अनेक माऊल्यांचे वंशज होते, मग इंदुलकरांमधून श्रीनिवास इंदुलकर, माळुसरेमधून शीतलताई मालुसरे आणि बांदलांकडून श्री अनिकेत राजे बांदल. किरणजी कुंभार यांना विनंती असेल अलंकार ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर निश्चितच या स्पर्धेसाठी लागणारा जो फर्स्ट एड बॉक्स आहे, प्रथमोपचारासाठी लागणारा जो किट आहे, खरं तर तो त्यांच्या माध्यमानं उपलब्ध झाला. ते अलंकार ठाकूर त्यांचा शिवसन्मान या मंचावरती होताना दिसतोय. तदनंतर छोट्या समाधानजी आपल्याला विनंती असेल आपण चला या आपला या आदरपूर्वक सन्मान या अतिथी कक्षातून थेट प्रेझेंटेशन बॉक्सकडे होईल. समाधानजी यांचा आदरपूर्वक सन्मान संयोजकांच्या वतीनं मनोज ठाकूर यांना विनंती केली जाईल की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान द्यायचा आहे. जाऊया
थेट परत एकदा कॉम्बॉक्सकडे आवाज ऐकायला मिळेल. रायगडमधील सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारं नाव, समालोचन क्षेत्रातील कॉम्बॉक्समधून अनेक स्पर्धा ज्यांच्या आवाजानं कव्हर केल्या गेल्या, ते रोशन पाटील तारा. धन्यवाद आमचे महागुरु नितेश पंडित सर, गुरुवर्य, रायगड भूषण पुरस्कार आणि आमचा हा कॉम्बॉक्स संपूर्णपणे लगबग आहे. आणि आज खास आमची व्यवस्था केली आहे. पोपटी आपलं खरं तर एक प्रसिद्ध आता खाद्य बनलंय. पोपटीचं मात्र आम्हाला एकदा एक सेवा उपलब्ध करून त्याबद्दल आयोजकांचा मी नक्की आभार व्यक्त करू. आणि खूप चांगली मॅच, खरं तर ही मॅच आपण जर पाहिली थोडी वन साईड झाली आहे, कारण 6 मध्ये करायला तब्बल 40 जबा. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. शेवटचं षटक बॉलिंग मार्क बदलला सौरभ पाटील हा खेळाडू. पहिल्या 4 ओव्हरमध्ये दबाव फक्त 22 धावा आल्या आणि आता एका ओव्हरमध्ये 40 अशक्यप्राय असं आव्हान तुम्ही या ठिकाणी सेट होताना पाहताय मैदानाच्या आतमध्ये देवा ग्रुप आवरे संघासमोर. आणि शिवम बघा अजूनपर्यंत उभा आहे, त्याला स्ट्राईक कमी मिळाली आणि त्याचाच फायदा मात्र त्या ठिकाणी झाला तारा टीमला. शेवटचं षटक आणि इथे आपण पाहिला खरं कटर बॉलचा वापर करणारा गोलंदाज सौरभ पाटील, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, बॉलला तो चांगला कट करतो. सलग 3 विकेटसाठी गोल्डन मॅन रोहन पाटील यांच्या वतीने 5111 5111चं पारितोषिक. नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक जयेश पाटील आमचे करदर मित्र, बंधुराज बंधुतुल्य करदर, ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. 6 चेंडू आणि 40 धाबाचं समीकरण या मॅच मध्ये. चला आपण थोडं स्पीडअप करा, घाई करा, आता वेळ आपल्याकडे कमी आहे. अंतिम रात्र या स्पर्धेची, शेवटची रात्र, तिरंगा ट्रॉफी 2025 10व पर्व. शॉर्ट प्लेन बॉल, आपटी बार मध्ये आपटला बॉल, थोडा बाहेर काढला, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला आणि पंचांनी मात्र या चेंडूला वाईड घोषित केलं. आता एखादी मॅजिकच गोलंदाजाने केली तर या सामन्यामध्ये खरं देवा ग्रुप आवरे संघ कमबॅक करेल. आता मॅजिक म्हटलं तर काय, एक्स्ट्रा रन किंवा नो बॉल त्या ठिकाणी टाकले, त्याच्यावरती षटकार चौकार आले तरच मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करता येईल, पण तो क्रिकेटमध्ये अशक्य आहे. यावेळेला स्विंग अन मिस, पुन्हा एकदा बाहेर काढला बॉलला, त्या ठिकाणी आणखीन एक वाईड बॉल. 6:38चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. एखाद्या संघाकडे 4 प्रमुख गोलंदाज किंवा टॉप ऑर्डरला. खर तर या स्पर्धेदरम्यान या तिरंगा ट्रॉफी 2025 साठी अश्वितजी थली, उपाध्यक्ष सरचिटणीस युवक काँग्रेस उरण तालुका अश्वितजी थली यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,555 रुपयाची धनराशी येतोय. धन्यवाद, मनपूर्वक आभार. कैलाजी थळी यांचे चिरंजीव असावेत आणि सध्या बालाजी वेअरहाऊसचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर अश्वित थली. वरिष्ठ साह्याने मात्र बॉलला उडवलं लॉंग ऑन क्षेत्राकडे. बॉल चालला 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. पाच चेंडूमध्ये आता 34 धाबाचं कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलंय. पहिल्या इनिंगचा आपण कंपॅरिझन केलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या 18 धाबा, 34थ्या ओव्हरमध्ये आलेल्या 15 धाबा त्या निर्णायक राहिल्या, कारण त्या 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 33 धाबा देवा ग्रुप आवरे संघाने खर्च केला, ज्यामध्ये अतिरिक्त रन्स देखील पाहायला मिळाल्या. तदनंतर रोशन पाटील सर आमच्या तिरंगा ट्रॉफीसाठी आलेली आत्ताची धनराशी आहे 2022 ला असणारा त्यांचा प्रचंड प्रेम, मॅन ऑफ दी सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी असणारी दुचाकी ही खरं तर ज्यांच्याकडून सुपूर्द करण्यात आली. आणि 2025च्या तिरंगा ट्रॉफीला आदरणीय सन्माननीय BM ठाकूर कंठवली यांच्याकडून रोख रक्कम नकद राशी 10,000 रुपयाची धनराशी आमच्या आयोजकांसाठी येतोय. खरं तर आयोजक त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतायत. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आपण पाहिली या खेळाडूच्या माध्यमातून. बॉल अगदी मध्ये टाकला आणि बॉलला टर्न केलं, थोडासा स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप बॉल डिलिव्हर होताना विकेट किपरच्या हातामध्ये बिसावला. हे व्हेरिएशन फार गरजेचं आहे, कारण सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जर का व्हेरिएशन असेल तर तुम्ही नक्कीच एक चांगले गोलंदाज म्हणून तुमच्याकडे सन्मानानं पाहिलं जाईल. जर व्हेरिएशन नसेल तर मात्र अनेक वेळा गोलंदाजांना आपण मार बसताना पाहिलाय. याही वेळेला पुन्हा एकदा बॉलला फिरवलाय, दिशा दिली, हलकीची बॉल चालला त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्राकडे. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल निघाला सीमारेषे दर्शन घेण्यासाठी, सीमा पार, चौकार. चार धाबा आल्या, कद पराभवाचं मार्जिन कमी करणारे हे फटके. देवा ग्रुप आवरे टीमच्या खेम्यामध्ये थोडासा आपण जर पाहिलं त्या ठिकाणी स्मशान शांतता. या संघाची मात्र कामगिरी थोडीशी आजच्या रात्रीमध्ये खराब राहिली, पण तो हार जीत
प्रत्येक वेळा एखाद्या संघाच्या वाट्याला येते आणि चांगली कामगिरी करणारा संघ प्रचंड बॅकफुटला चालला. 3 बॉल 30चं समीकरण. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल. याही वेळेला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि पुन्हा एकदा आपण पाहिला कटरचा वापर त्या ठिकाणी करत असताना. बघा तुम्ही जर रिप्ले टेलिकास्टमध्ये हा चेंडू पाहिला तर बॉल टप्पापर्यंत थोडा स्विंग होतो हवेमध्ये तरंगत, मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि वारंवार ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाजाच्या माध्यमातून. शुभम त्या ठिकाणी होते स्ट्रायकिंग एंडला. 2-30चं समीकरण मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली. 1 साइडेड मॅच तुम्ही एन्जॉय करता या ठिकाणी. यावेळेला ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर्ड. जरी संघ पराभवाच्या उंबरट्यावरती असला तरी या मॅच मध्ये आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य सिद्ध करताना शिवमला आपण पाहिलं. ब्लास्ट झाला षटकार. शेवटचा बॉल. 1 बॉल 24 औपचारिकता शिल्लक राहिली आणि पूर्णपणे विजयावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी तारा संघ सज्ज झाला. याच्या रात्रीमध्ये 4थ्या सामन्यामध्ये गतवर्षी देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी झाली. शेवट गोड केला. एंड इज वेल. परंतु इथे पराभवाला सामोरं जावं लागलं. देवा ग्रुप आवरे टीमला अभिनंदन. टीम 11 स्टार तारा आपण पुढच्या फेरीमध्ये दाखल झालात. येस. आणि याच दरम्यान सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीतून विवेकजी केणी, संगीत क्षेत्रातील कराओके सिंगर, स्टार सिंगर आदरणीय विवेक केणी यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी. तदनंतर सन्माननीय श्रेयसजी घरत यांच्याकडून या आमच्या तिरंगा ट्रॉफीसाठी रोख रक्कम 5005 रुपयांची धनराशी या ठिकाणी अगदी निश्चितच आहे. त्यांचे